जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा. आपल्या नाईक बाबा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आता कुठं आहे हे प्रत्यक्षात तुम्ही सांगा. काठी तुटली. 1 फूट आणि 1.5 फूट. 1 फूट काठी आहे इकडं आणि ही 1.5 फूट असू शकते. 1.5 ते 2 फूट पकडून चला किंवा 1.5 फूट. काय करतोय आता हे पहा. आवाज येतोय का माझा हे पण सांगा तुम्ही. आणि कुठे आहे हे सांगा. जनता नाही का आता जीव देण्यासाठी तयार आहे. वैतागली जनता एकदम. आणि तुम्ही पाहत असाल तर हा स्पॉट बघा. बघितलं. गाड्या करोडोच्या इथे चालल्यात पण आहे ना काही उपयोग नाहीये. त्या गाड्यांना रोड नाहीये. आता ही गाडी पहा. ही जी किती महागाची गाडी आहे जी गेली ती. त्या गाडीने जवळजवळ तेवढ्या प्रमाणामध्ये टॅक्स भरलेला आहे ना. बोलतात नाईक बाबा मूर्ख आहे. बरोबर. काय बोलतात नाईक बाबा तुला लोक जे पक्षातली काही लोक आहेत म्हणजे पक्ष असतो ना म्हणजे राजकारणी लोक ती मूर्ख बोलतात. आता मूर्खाला सोप्या भाषेमध्ये नाही का एक शब्द आहे. आता तो काय शब्द आहे पहा आणि काय नाही ते. आता ही दिसते काठी ही 1 फुटाची काठी आहे आणि ही आहे 1.5 फूट. 1.5 फूट आहे. खड्डा. माझे आदर्श आहे ना मांझी. आपण पाहिलं असेल ना मांझी. पहाड़ फोड़नारा मांझी तो काशीराम मांझी तो है. जब तक फोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. जब तक तोड़ेंगे नहीं जब तक छोड़ेंगे नहीं. हा खड्डा केवढा आहे. काय करू शकत नाही. आणि हा ब्रिज आहे उल्हास नदीचा ब्रिज. वारंवार या नदीवरती यावं लागतं आणि अर्धवट काम करून पळून जातात. गाड्या चालवायला जागा नाहीये. आता हा साईडनी जर बनलेलं आहे ठीक आहे. आता हा खड्डा बघा. बघितला खड्डा या है ना. बघायला गेले याची लेवल दिसत नाहीये. लेवल पहा. म्हणजे पाऊन है ना एवढं बघितलं. हा जो खड्डा आहे हा खड्डा 1 फूट पेक्षा थोडासा कमी आहे. हा बघा दिसतंय ना. अर्धा फूट आहे. खड्डे काय करणार. तर मी स्वतःच मोबाईल पकडतोय स्वतःच मोजतोय. खड्डा. आता हा एवढा खड्डा आहे. फोन करू नका रे. लाईव्ह तुटतं. दिसतंय ही रिक्षा बघा. बघितले हे बघा कसं उड्या मारत चाललंय बघा. तो हे बघा है ना. बरोबर. बघा इकडे बघा है ना. व्यवस्थित आहे ना बाबू. कसं आयुष्य जगायचं आपण सांगा. बघितलं काय चालणार याच्यामध्ये. कसं आयुष्य जगायचं कसं काय करायचं या लोकांनी. पर्याय नाहीये. धन्यवाद. काय धन्यवाद बोलूयार. मलाच माझी लाज वाटते का मी अशा देशात जन्माला आलोय ना. नमस्कार. अशा देशात जन्माला आलोय ना त्या देशामध्ये खड्ड्यांमध्ये आयुष्य बरबाद झालेलं आहे.
खड्ड्यांमध्ये बघा पडले, पडता पडता वाचले. हळू घे, हळू घे, हळू घे, हळू घे. कसं आहे, काय खड्डे काय बोलतात ते भारी एकदम भारी ना. आता हे पडले असते, हे बघा ना काय हे रोडचं काम आहे. आणि आजारी पेशंट आहे तुम्ही, है ना. तुमच्या चेहऱ्याकडे बघून आता तुम्ही पडले असते की नाही. कुठे राहिले तुम्ही, राहायला कुठे. वडवली ना. रोज प्रवास आहे ना. आपल्या नशिबीच खड्डे आहे. काय करणार आता, नशीबच आपलं फालतू झालेलं आहे. म्हणजे आपण आहे ना जगू शकत नाही. आता ही काडी आहे ना, ही 1 फुटाची आहे आणि 1.5 फुटाची काडी आहे. 3 वेळा आहे ना, 3 वेळा रोडचं काम करत काय इथे अर्धवट करतात, चुकीत पडतात, मग पळून जातात. इथे 2 वेळा पडलो. पडले ना. हा, लाजा वाटल्या पाहिजे. हरामखोर आहेत ते लोक, लाजा वाटल्या पाहिजे त्यांना. काय बोलणार. हा, तेव्हा त्याची रिक्षा बघायची झाली. 2 शब्द काय प्रेमाचे बोला त्यांना. बाबा आता तुमचं काम मी नेहमी बघतोय. मी टिकवाचा रहिवासी आहे. हा ना. तुम्ही सडले भेटून मी गाडी उभा केली आहे. तर माझं ऑफिस आहे शाळेमध्ये. मी डेली इकडे येतो मॉर्निंगला इव्हनिंगला. तर आता मी 2-3 वेळा इथे प्रतिवेळ वाचूला आहे आणि इथे ट्रॅफिक पण जाम होतं खड्ड्यामुळे. बरेचसे वादळ होतात 2 व्हीलर वाले आणि 4 व्हीलर यांच्यामध्ये खड्ड्यामुळे भांडण पण होतात आणि मग ट्रॅफिक जाम होतं आणि हे नेहमीच आहे. खड्डे जनतेनेच भरायला पाहिजे आता, नाही का. आता प्रशासनाला काय पडलेलीच नाहीये, कारण की जनतेचीच भांडणं होतात. मी रेडी आहे. पैसे रेडी नसेल तर मी माझ्या सो खर्चातून काही पैसे खर्च करून मी नक्कीच हातभार लावतो. नाही, पैसा कशाला खर्च करायचा. माझ्या ऑप्शन नाहीये, कारण आम्हाला जगायचं आहे. हो, हे मेन आहे. तुम्हाला जगायचंय, पण मला तुमच्या लोकांना जगवायचंय. थँक्यू. मनुष्यात दाखवायचंय. मनुष्याने जगलं पाहिजे. बघा हे लहान बाळ घेऊन चालले, म्हणजे कुत्रा घेऊन चालले. हा, चालेल चालेल. काय करू शकत. आता हा खड्डा बघूया. हा जो खड्डा आहे, या खड्ड्याची उंची बघितली म्हणजे बरोबर. तर जर आपण सरासरी बघितली तर या ठिकाणी है ना, या ठिकाणी अर्धा ते 1 फुटाचे खड्डे आहेत. तर हे खड्डे कोण भरणार. प्रतिनिधींना काही पडलेलं नाही बाबा. हो, प्रतिनिधीच्या नादाला लागू नका, कारण का प्रतिनिधींना वेळ नाहीये. सगळ्यांना काही पडलेलं नाहीये. ह्याच रोडनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गाड्या जातात. ह्याच रोडनी महाराष्ट्र शासनाच्या गाड्या जातात. ह्याच रोडनी पोलीस प्रशासनाच्या गाड्या जातात. ह्याच रोडनी पत्रकारांच्या पण गाड्या जातात. ह्याच रोडनी आमदाराच्या गाड्या जातात. ह्याच रोडनी खासदाराच्या गाड्या जातात. पण त्यांना हा रोड दिसत नाही. आता हा खड्डा आपण पाहू. बघितलं. जीव जळतो ना, जीव खड्ड्यात मध्ये है ना. खड्ड्यांमधून जेव्हा गाडी जाते ना तेव्हा जीव जळतो. जीव का या खड्ड्यांसाठी आपण गाडी घेतलीये का. हा, त्या खड्ड्यांसाठी आपण गाडी घेतलीये का. अहो, त्या गाडीचा जेव्हा बोनट आपटतो ना किंवा तो बंपर आपटतो त्यावेळेस ना शिव्या निघतात. शिव्या या प्रशासनाने शिव्या निघतात आणि मला बोलतात, नाही बाबा तू काय करतोय असं, तुला काय गरज आहे. मला गरज खूप आहे. मला या लोकांचे पैसे वाचवायचे. हे चाललेच या खड्ड्यानी यांचा पैसा वाचवायचा आहे. कळलं का. हे बघा, नेहमी मी बोंबलून काम चालू होतं. खड्डे भरले जातात, ठीक आहे ना, पण ते खड्डे पूर्ण भरत नाहीत. म्हणजे तुम्हाला त्रास आहे ना, हा पूर्णपणे मिटवायचा नाहीये. अर्ध काम करणार, 80% काम करणार, 20% काम करणार आणि बोलणार का नाही बाबा आम्ही काम केलं, आम्हाला फोटो पाठवले जातात मला का नाही बाबा फोटो बघ काम झालं म्हणून वगैरे. आता विषय काय माहिती काय, हा नाईक बाबा एकटाच लढतोय. बरोबर ना, एकटाच लढतोय. कारण का याच्याकडे कार्यकर्त्यांना दारू पाजायला पैसे नाही, याच्याकडे कार्यकर्त्यांना मटण खायला पैसे नाही, याच्याकडे कार्यकर्त्यांना जेवण घालायला पैसे नाही, याच्याकडे कार्यकर्त्यांना चहा पाजायला पैसे नाही. ठीक आहे ना. आता ह्या पैसा नसल्यामुळं माझ्याकडे कोणी कार्यकर्ते जुळत नाहीत. आता तुम्ही सांगा,
पैसा मी कुठून आणून या लोकांना देऊ, तेव्हा हे लोक 4-5 जण माझ्याबरोबर फिरतील. चला माझ्याबरोबर नका फिरू, पण त्या स्थानिक लोकल एरियामध्ये जे फोटो वगैरे भेटायला पाहिजे ते पण नाही भेटणार. कारण का कशाला देऊ, तो काय आम्हाला देतोय, ही परिस्थिती आहे. आता तुम्ही बोलणार हा लाईव्ह काय करतो, हा लाईव्ह भोंदू बाबा बरोबर बोलतो वगैरे. अरे मी फोटो वगैरे पाठवायचं पहिलं पत्रकारांना, पत्रकार बातमी कसं लावायची. आता बातमी लावण्यासाठी त्यांना पाकिट द्यावे लागतात, तर पाकिट द्यावे लागतात. मग आता पर्याय नाही, पाकिट देण्यासाठी पैसा लागतो, आणि पैसा हा नाहीये. पैसा कुठून देणार, आता पैसा कुठून देणार. मग पैशानंतर बातमी लागणार, बातमीनंतर मग ते कळणार. मग त्याच्यासाठी मीडिया म्हणजे फेसबुक म्हणजे ह्या गोष्टी. मी जवळजवळ आम आदमी पार्टी 13 पासून मी ही कामं करतोय, राजकारणाची कामं करतोय. आणि सांगायचं तात्पर्य असं का पैशाशिवाय कामं होत नाहीत असं बोललं जातं, पण पैशाशिवाय प्रशासन हलत नाही हे पण माहिती आहे. पण प्रामाणिकपणाची लढाई लढलो ना तर सगळ्या गोष्टी होतात, सर्व गोष्टी होतात. कारण का संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे, घटनेमध्ये लिहिलेलं आहे, त्या घटनेप्रमाणे चाललं तर तुम्हाला समोरच्याला झुकावंच लागणार, झुकणारच तो. जर चोर नसाल तर तुम्हाला काही कोणी करणार नाही. तुम्ही प्रामाणिकपणाची लढाई लढा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, भिका मागायची नाही कुणाकडं, अजिबात भीक नाही मागायची. शिकायचंय आणि पुढे जायचंय. रोज एक पुस्तक वाचा, रोज पुस्तक वाचलं तर रोज एक पान वाचा, रोज एक कायदा वाचा, रोज एक कायद्याचा नियम वाचा. त्याच्यावर काय तुम्हाला करता येईल काय नाही. आणि जो कोण तुमच्यावरती आरोप लावेल त्याला पण तुम्ही न झुकता पुढे चाला. हे बघितलं खट्टे, नमस्कार खड्डे दाखवतोय है ना. आता काय मला सांगतात अधिकारी का खड्डे बुजवले, पण नंतर नाही दिसत बुजवलेले. दिसते तुमचं, हा दिसते वाले, चालतंय एवढं काय. चला सापा जावा, पण बुलेट चांगली चालली ना. काय लाईव्ह मध्ये यायला लोक घाबरतात. घाबरून काही होणार नाहीये, ठीक आहे ना. कारण का काम करण्यासाठी प्रामाणिकता आणि सच्चाई लागते. तुम्ही ते आमदार व्हा, खासदार व्हा, नगरसेवक व्हा, काही लागत नाही. त्याचबरोबर अप्रभाग प्रामुख्याने. आता हे ज्या काठ्या मी जिथून घेतल्यात तिथे ठेवून देतो. या आमच्या अप्रभागामध्ये ही जी नदी चालू होते ना, शहाडच्या नदीपर्यंत, उल्हास नदीपर्यंत अप्रभाग ठीक काम आहे. खड्डे बिड्डे दिसत नाही वगैरे. पण जेव्हा शहाड पासून नदी, उल्हास नदी पासून जेव्हा टिटवाळा, मोहने, अटाळी, मानिवली, वडवली, तिकडं जो भाग आहे टिटवाळा, आंबिवली, परत बनेली, टिटवाळा गावठाण, त्या एरियाचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला घंटा काय पडलेली नाहीये. आता मी या सरळ भाषेत सांगतो, घंटा काय पडलेला नाहीये. तुम्ही ना इथले जे नगरसेवक आहेत ना त्यांच्या मिटिंगी लावा, त्यांच्याबरोबर बोला, ते पण सांगतील. ह्या इकडच्या नगरसेवकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी फाट्या मारतात. कारण का ते एकी नसल्यामुळे, त्या ग्रामस्थांची एकी नसल्यामुळे सगळ्या गोष्टी हे अधिकारी नगरसेवकांच्या डोई उजड झालेत. आणि नगरसेवकांना आपण बोलतो का तुम्ही काय काम केलं नाही. आता तुम्ही काय काम केलं नाही याच्या पाठीमागचं कारण हे आहे का, हे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे आपल्या नगरसेवकांना विचारत नाही. तोंडावर सांगतो मी, कारण का मी प्रत्येकाला भेटलेले, प्रत्येकाच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत. मी कोणत्याही नगरसेवकांनी काम नाही केलं म्हणून कधीच बोलत नाही, पण एकत्र येत नाही म्हणून बोलतोय. तुम्ही जर एकत्र आलात तर तुमचा अप्रभाग हा चांगला होणार. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, कल्याण पश्चिम मधून जो टॅक्स जातो केडीएमसीला तो अप्रभाग भरून जातो, अप्रभाग म्हणून जास्त जातो. घ्या, कोणी आरटीआय टाका, कोणी काय करायचं विचारा. मी स्वतः पाठपुरावा केलेला आहे. करोडोने टॅक्स जातो प्रभाग मधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला, पण बोलायला कोणी नाही. आपल्याला काय बोलायचंय, जो टॅक्स देतोय त्या पैशाचं विचारायचंय, बाकीचं काय घेणं देणं विचारायचं नाही. तुम्ही टॅक्स भरताना कोणता टॅक्स, केडीएमसी कर, पाणी टॅक्स, पाणीची बिलं भरताना तुम्ही त्याबद्दल विचारायचंय, बाकी काय नाहीये. आमदार पण काय करणार नाहीये, सोडून द्या आमदाराचा विषय संपलेला आहे. आता तो निवडून आलेला आहे, गेले आता 1 वर्ष झाले, अजून 4 वर्ष बाकी आहेत. काहीही भेटणार नाही. मी आज ठाण्यामध्ये जाऊन आलो, त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवलेला आहे तो माझा, ज्यांना ठेवायचं त्यांना ठेवणार.
MMRDचे अध्यक्ष आहेत ते त्यांच्याकडे दिलेलं आहे. पण मी शेवटपर्यंत हटणार नाही, लढणार मी. आणि मला लढायचंय, कारण का ह्या मांडा टिटोळाकरांत लढायचंय. कारण का यांनी लय सोसलंय, एवढं सोसलंय ना असं कोणीच सोसलं नाही कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेत. म्हणून मी बोलतो नेहमी, आणि बोलल्याशिवाय नाही का कळणार नाही. म्हणजे जेव्हा बाळाला भूक लागते ना, बाळ रडतं ना, तेव्हा आईला कळतं का बा याला दूध पाजायचे म्हणून बोलायला लागणार. रडायचं नाही, बोलायचं सगळ्यांनी. आणि मी वारंवार सांगतोय, सगळ्या पक्षातल्या लोकांनी, प्रतिनिधींनी, जे काही माजी नगरसेवक असतील ज्यांना लढायचंय ना, त्यांनी एकत्र या. आपल्या अप्रभागासाठी, आपल्या टिटवाळा मांडा बनेलीसाठी वगैरे एकत्र या आणि आवाज उठवा. कामं होणार, नक्कीच आमचं कामं होणार. कारण का पाकिटावरती कोणीही करोडपती झालेला नाही. पाकिट घेणारे ज्यांनी घेतले असतील किंवा घेत असतील, एक पण माणूस मोठा झालेला नाहीये. त्या पैशाचं काहीही राहत नाही, त्या पैशाला काहीही अर्थ राहत नाही. काय त्या पैसा टिकत पण नाही, बिलकुल टिकत नाही. त्याच्यामुळं काम व्यवस्थित करा आणि तरच फायदा होणार. मला तर आता पक्षावरती, कोणत्याच पक्षावरती विश्वास राहिलेला नाहीये, बिलकुल विश्वास राहिलेला नाहीये. पण प्रत्येकाचे सिद्धांत वेगळे असतात, प्रत्येकाच्या पक्षाजवळ कसं राहायचं, काय राहायचं वेगळं असतं ते. त्याच्यामुळं एकत्र या, सर्वांनी एकत्र या, तरच अप्रभाग उल्हास नदीपासून तिकडं सुधारणार. नाही तर नाही. ज्या अधिकाऱ्याला कमवायचंय तो अधिकारी इकडे टाकला जातो, वॉर्ड ऑफिसर टाकला जातो. ज्या अधिकाऱ्याला पैसे छापायचे तो अधिकारी इकडे टाकला जातो. नंतर 4 महिने 5 महिने तो अधिकाऱ्याची बदली केली जाते. समजतंय का? एवढं तरी डोकं चालवा नागरिकांनो, एवढं तरी डोकं चालवा. आणि एकत्र या, अजून वेळ गेलेली नाही. एकत्र या, लढाई एकत्र येऊन लढली जाते, एकट्याने लढली जात नाही. पण मी आवाज उठवणार, मी शांत बसणार नाही.